नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट किंवा ज्याला आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट असं म्हणतो, ते कसं ऑनलाईन काढायचं, याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका. तुम्हाला विविध ठिकाणी नोकरीसाठी किंवा आधार सेंटर घ्यायचे असेल तर त्यासाठी, बँकिंग पॉईंट घ्यायचा असेल तर त्यासाठी, किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSCसाठी अप्लाय करायचे असल्यास तुम्हाला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजे PCC सर्टिफिकेट मागितलं जातं. तर हे सर्टिफिकेट घरबसल्या ऑनलाईन एकदम सोप्या पद्धतीनं कसं काढायचं याबद्दलचीच माहिती आज आपण पाहणार आहोत. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला 4 डॉक्युमेंट्सची आवश्यकता पडते. एक तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड असणं आवश्यक आहे, TC किंवा तुमची सनद असणं आवश्यक आहे आणि 4 नंबर तुम्हाला NOC सर्टिफिकेट लागणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला हे सर्टिफिकेट मागितलं आहे त्यांच्याकडून तुम्हाला एक NOC सर्टिफिकेट घ्यावं लागेल आणि ती NOC म्हणजे त्या कंपनीचं लेटर तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि फोटो आणि सिग्नेचर ही डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक असणार आहेत. तर जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSCसाठी जर हे सर्टिफिकेट लागणार असेल तर त्यासाठी NOC किंवा लेटर कसं घ्यायचं याचीही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला यासाठी तुम्हाला pcs.mahaonline.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही साईज कमी करून इथे रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथं लास्ट नेम टाईप करून घ्यायचं आहे. यानंतर फर्स्ट नेम टाईप करून घ्यायचं आहे. मिडल नेम वडिलाचं किंवा हस्बंडचं नाव तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे. मराठीमध्ये नाही केलं तरी चालेल किंवा तुम्ही टाईप करू शकता. यानंतर जन्मतारीख, तुमचं जेंडर, तुमचं CP किंवा SP ऑफिस हे इथून सिलेक्ट करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID द्यायचा आहे. ईमेल ID दिल्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबरच तुमचा युजरनेम असणार आहे. त्यानंतर पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड सेट केल्यानंतर तुम्हाला खालचा कॅप्चा कोड भरायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. व्हेरिफिकेशन कोड तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवलेला आहे, याला ओके करायचं आहे. यानंतर तो व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला इथं टाकून व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही लॉग इन करू शकता. याला ओके करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचा युजर ID आणि पासवर्ड म्हणजे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड पाहायला मिळेल. यामध्ये सर्व्हिसेसमध्ये सर्व्हिस सिलेक्शन यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्ही आधारची डिटेल फेच करू इच्छिता का, याला नो करायचं आहे आणि इथून तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे का, सिक्युरिटी गार्ड कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे का, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट अब्रॉडसाठी पाहिजे हे सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे म्हणून आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट सिलेक्ट करत आहोत. यानंतर आता तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तुम्हाला कोणती डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. बर्थ एव्हिडन्ससाठी स्कूल लिव्हिंग किंवा SSC बोर्ड सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता. ID प्रूफसाठी तुम्ही पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन अपलोड करू शकता. रेसिडेन्शियल म्हणजे रहिवासी पुराव्यासाठी तुम्ही पासपोर्ट, रेशन कार्ड, करंट इलेक्ट्रिसिटी बिल किंवा रजिस्टर लिव्ह अँड लायसन किंवा आधार कार्ड अपलोड करू शकता. 4 नंबरला तुम्हाला डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर PCC यामध्ये लेटर फ्रॉम कंपनी, ॲप्लिकेशन टू कमिशनर, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस फॉर NOC यामध्ये आपण ॲप्लिकेशन टू कमिशनर किंवा CP यांना ॲप्लिकेशन एक फॉर्मॅट तुम्हाला देणार आहे. तो फॉर्मॅट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. तो फॉर्मॅट तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला इथं अर्जदाराचं नाव ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर डू यू नीड PCC फॉर दिस ॲड्रेस यावरती तुम्हाला टिक मार्क करायचं आहे आणि तुम्हाला इथं पूर्ण तुमचा पत्ता लिहायचा आहे. इथं बिल्डिंगचं नाव, त्याच्यानंतर मार्ग, त्याच्यानंतर सीमाचिन्ह, त्याच्यानंतर वस्ती, त्याच्यानंतर राज्य, जिल्हा, तालुका, गाव, पिनकोड आणि CP नेम आणि तुमचं लोकल पोलीस स्टेशन जे कोणतं असणार आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करावे लागेल. ही सर्व माहिती झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. नेटिव्ह ऑब्लिक परमनंट ॲड्रेस जर तुमचा सेम असेल तर सेम ॲज अबाव यावरती टिक करा. ऑटोमॅटिक तुमचा ॲड्रेस फिल होईल. यानंतर कंपनी नेम अँड ॲड्रेस वेअर NOC सर्टिफिकेट इज टू बी सबमिटेड. जर तुमच्याकडे कंपनीचं NOC असेल किंवा लेटर असेल तर पूर्ण कंपनीची माहिती भरा. जर कंपनीची माहिती तुमच्याकडे नसेल, तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रासाठी अप्लाय करत असाल तर इथं पदनाममध्ये VLE करा. आपले सरकार सेवा केंद्र VLE किंवा CSC VLE हे तुम्ही टाकू शकता. CSCसाठी जर अप्लाय करत असाल तर त्यानंतर कंपनीमध्ये तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र
हे टाकू शकता आणि जर CSCसाठी टाकत असाल तर CSC तुम्ही टाकायचं आहे. यानंतर पत्त्याच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्रासाठी जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला जिल्ह्याचा पत्ता द्यायचा आहे आणि जर CSCसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला दिल्लीचा पत्ता द्यायचा आहे CSC ऑफिसचा. ही सर्व माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे आणि पर्टिक्युलर्स ऑफ प्लेसेस वेअर द ॲप्लिकंट हॅज रेसिडेड ड्युरिंग लास्ट 10 इयर्स म्हणजे तुम्ही राहत असलेल्या पत्त्याचा 10 वर्षापासून राहत असाल ती माहिती इथं भरायची आहे. तुमचा पत्ता, त्यानंतर कधीपासून कधीपर्यंत राहतात आणि तो पिनकोड टाकून तुम्हाला नेक्स्ट पेज यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज यावरती क्लिक केल्यानंतर जनरल क्वेश्चन्स आहेत. हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी नो करायचं आहे. तुमच्या विरुद्ध कुठली केस आहे का नाही? तुम्हाला अरेस्ट केलं होतं का नाही? तुमच्या विरुद्ध कुठली क्रिमिनल केस कोर्टामध्ये पेंडिंग आहे का नाही? कोर्टामध्ये कधी नेलं होतं का? हे नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या 2 व्यक्तींना ओळखत आहात अशा व्यक्तींची नावे, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर टाकून नेक्स्ट पेज यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. पूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्या आणि सेव्ह यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचं ॲप्लिकेशन रिसीव्ह झालेलं आहे. ॲप्लिकेशन आयडी तुम्हाला आलेला आहे. हा ॲप्लिकेशन आयडी तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा सेव्ह करून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे. यामध्ये फोटो आणि सिग्नेचर अपलोड करत असताना इमेजला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्पेशल कॅरेक्टर द्यायचं नाही. फोटोची साईज काय असणार आहे पहा, 5 KB ते 20 KB आणि फोटोची विड्थ 160 पिक्सल आणि हाईट 200 किंवा 212 पिक्सल असायला हवी. 5 ते 20 KB मध्ये फोटो असावा. सिग्नेचरची साईज काय आहे पहा, 256 बाय 64 असायला हवी पिक्सलमध्ये आणि 5 ते 20 KB मध्ये सिग्नेचर असायला हवं. इथं चूज फाईलवर क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. यानंतर तुम्हाला खाली 4 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. बर्थ एव्हिडन्समध्ये तुम्ही TC अपलोड करू शकता. यानंतर ID प्रूफमध्ये आधार कार्ड, यानंतर रेसिडेन्शियल प्रूफमध्ये आपण इलेक्शन कार्ड आणि डॉक्युमेंट्स रिक्वायर फॉर PCC, लेटर फ्रॉम कंपनी किंवा ॲप्लिकेशन टू कमिशनर ही 4 कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. ॲप्लिकेशन टू कमिशनर याचा फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. त्याची लिंक खाली दिलेली आहे. त्यानंतर अपलोड केल्यानंतर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला एकदा फॉर्म असा दाखवला जाईल. याला तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट यावरती क्लिक करून तुम्हाला ₹159 पेमेंट करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता ₹159 पेमेंट पे ऑनलाईन यावरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट क्रेडिट डेबिट कार्डचा वापर करून हे पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला अशी एक रिसिप्ट पाहायला मिळेल. ही रिसिप्ट तुम्ही सेव्ह रिसिप्टवर क्लिक करून ही सेव्ह करू शकता. यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन ID कॉपी करून घ्यायचा आहे आणि 2-3 दिवसानंतर तुम्ही परत एकदा चेक करायचं आहे. लॉग इनमध्ये आल्यानंतर तुम्हाला डाउनलोडमध्ये इथं तुम्ही ॲप्लिकेशन प्रिंट करू शकता, रिसिप्ट प्रिंट करू शकता आणि प्रिंट सर्टिफिकेट यावरती क्लिक करून तुमचा ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे. यानंतर तुमचा जो सर्टिफिकेट आहे ते डाउनलोड होणार आहे आणि ते तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढून घेऊ शकता. हे ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला 6 स्टेजमधून पाहायला मिळेल. रजिस्ट्रेशन, लॉग इन, ॲप्लिकेशन फिल करायचं आहे, फीस पे करायची आहे. त्यानंतर लोकल पोलीस स्टेशनद्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यानंतर CFCद्वारा व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि फायनली तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल. अशा प्रकारे तुम्ही पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता, अप्लाय करू शकता. यामध्ये तुम्हाला काही अडचणीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.